उपराजधानी नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आज सलग 9व्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी मंत्री अशोक उईके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची रवी भवन इथं बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या आणि समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून सरकारची भूमिका जाणून घेतल्यानंतर सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. वसतिगृह प्रवेशासह विविध मागण्यांसाठी नागपुरातील अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सलग 9व्या दिवशीही सुरूच आहे. वसतिगृह प्रवेशाबाबत जारी करण्यात आलेला GR रद्द करण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. या मागण्यांवरून सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये यापूर्वीही बैठक झाली होती, मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी नागपुरातील रवी भवन इथं आदिवासी मंत्री अशोक उईके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची पुन्हा बैठक झाली. या बैठकीला भाजपचे आदिवासी आमदार आणि माजी खासदारही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व मागण्या आणि समस्या मंत्र्यांसमोर मांडल्या. मंत्र्यांनी या विद्यार्थ्यांचं म्हणणं गांभीर्यानं ऐकून घेत मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं. विविध मांगों को लेकर राज्य के आदिवासी छात्रों का जो आंदोलन नागपुर शहर में शुरू है, आज 9वां दिन है. लगातार कई दौर की बैठकें हो चुकी हैं सरकार के साथ. आज फिर एक बार आदिवासी मंत्री अशोक उईके जी के साथ बैठक हुई है. हमारे साथ मौजूद हैं, आंदोलनकारी छात्र हैं. गणेश, आज फिर से बैठक हुई है, क्या निर्णय निकला है, क्या बातचीत हुई है? सेम डिस्कशन है. आज डेवलपमेंट ये है कि मुंबई में हम लोग जब डेलीगेशन लेकर गए थे तो वहाँ पर एक ही मुद्दे को लेकर चर्चा हुई. बाकी के जो हमारे 17, 18 या 20 पॉइंट्स थे उनके ऊपर चर्चा नहीं हुई. आज मंत्री महोदय की तरफ से हम लोगों को बुलावा नहीं आया था. जो हमारे विदर्भ के रिजर्व सीट के ट्राइबल मिनिस्टर्स है या ट्राइबल MLAs है, उनकी तरफ से हमारी तरफ एक पेरेंट्स की रिक्वेस्ट थी हमारे कि वो लोग हम तक आए और हम लोग यहाँ से डिस्कस करें. तो उनके माध्यम से हम यहाँ तक आए थे. मंत्री महोदय से हमारा डिस्कशन हुआ और उन्होंने जो चीज़ें हम लोगों के साथ डिस्कशन किया कि हम लोग 30+ के स्टूडेंट्स के लिए कुछ पॉलिसी मेक कर रहे हैं, उन लोगों के लिए बना रहे हैं. तो उसमें क्या क्या क्राइटेरिया होगा, किन किन स्टूडेंट्स को उनका लाभ होगा, ये सारी चीज़ों का अध्ययन करने के बाद ही हम लोग कुछ ना कुछ डिस्कशन करेंगे. अभी जितने भी विद्यार्थी हॉस्टल्स के प्रतिनिधि हो या डिस्ट्रिक्ट लेवल प्लेसेस के जो प्रतिनिधि है, उन सभी का विचार विमर्श करके हम लोग एक पॉइंट पर आएंगे कि हम लोगों ने क्या निर्णय लेना चाहिए. तब तक के लिए हमारा कोई आंदोलन रुकने वाला है नहीं. ये आंदोलन वैसे ही चलेगा जैसे अभी तक चलते आया है. हम अपनी जो पार्श्वभूमि है या जो आगे का स्टैंड है वो निर्णय करने के बाद ही तय करेंगे. तो ये थे आंदोलनकारी विशेष. उनका कहना है कि चर्चा चल रही है और बीच का रास्ता जो है दोनों पक्ष निकालने की बात करें. मेरे साथी अतुल गवई के साथ रवि शुक्ला, UCN न्यूज़, नागपुर. दरम्यान मंत्री अशोक उईके यांनीही विद्यार्थ्यांसोबतची बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी आपलेच असून त्यांच्या प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आमच्यासोबत आदिवासी मंत्री आहे. साहेब, आता तुमची बैठक झाली, विद्यार्थ्यांसोबत काय निघाला, काय बातचीत झाली? आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 490 शासकीय वसतिगृह आहे. त्या शासकीय वसतिगृहामध्ये नवीन प्रवेश घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या अधीन राहून जो शासन निर्णय निघाला, त्या शासन निर्णयाच्या बाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली शंका, कुशंका, गैरसमज असल्यामुळे आज सकाळी आम्ही विदर्भातले सर्व आजी माजी आमदार खासदारची बैठक घेतली आणि एक शिष्टमंडळ सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि विद्यार्थीसुद्धा माझ्यापर्यंत भेटण्यासाठी आले. चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं. काही कमी दिवसातच त्यांचं आंदोलन सुटेल असा मला विश्वास है. सर, एक आखिरी सवाल, एक वो भी है कि जो अपना कुछ नई पॉलिसी भी लाने वाले हैं, क्योंकि उम्र 30 के ऊपर जो छात्र पढ़ते हैं उनको लेकर कुछ नई पॉलिसीज़ है, कुछ नए नियम, नए हॉस्टल का निर्माण करने का वैसा कुछ है? शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, वंचित राहत नसते. परंतु ती वसतिगृहात राहण्याची जी सवय लागलेली आहे तर त्याला कुठेतरी ब्रेक झाला पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळावा. वर्ग 5, 10, 11, BA, BCom, BSc पर्यंत शिकण्याची संधी त्यांना नवीन विद्यार्थ्यांना मिळावं. कारण अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला पाहिजे, हाच उद्देश हेतू आहे. जे सिनियर झालेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घ्यावा हाच उद्देश आहे.
तो ये थे मंत्री। मेरे साथी अतुल गवई के साथ रवि शुक्ला, UCN न्यूज़ नागपुर।